एकदा मी एका अनोळखी रस्त्यावरून जात होतो तेव्हा एक सुंदर तरुणी अंदाजे 20 वर्षांची अचानक माझ्या गाडीसमोर येऊन थांबली. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तिची आई गंभीर आजारी होती आणि उपचारांसाठी तिला 10 लाख रुपयांची नितांत गरज होती. परिस्थितीने गांजलेल्या त्या मुलीच्या विनंतीवर मी त्या रकमेच्या बदल्यात तिच्यासोबत एक रात्र घालवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी पैसे देण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. मात्र जेव्हा मी तिच्या आईला पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझे नाव महेश गुप्ता आहे. मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. माझ्या वडिलांचा खूप मोठा व्यवसाय होता. त्यांनी आपल्या मेहनतीने अनेक फॅक्टऱ्या उभ्या केल्या होत्या आणि त्यांनी मला लहानपणापासूनच शिकवले होते की एक दिवस मी त्या सर्व फॅक्टरी व्यवस्थित सांभाळू शकेन. वडिलांनी माझ्यावर असे संस्कार केले होते की मी प्रगतीच्या शिखरावर पोहोचलो तरी गरिबांची मदत करणं कधीच विसरू नये. मी आणि माझे वडील दोघंही मिळून फॅक्टरीचं व्यवस्थापन पाहायचो. माझ्या कमाईतून मी अर्धी रक्कम गरजू लोकांना मदत करण्यासाठी खर्च करायचो. जे लोक खूपच लाचार बेसहारा होते आणि ज्यांचा कोणताही आधार नव्हता अशा लोकांना मदत करणं हा माझा ध्यास होता. त्यामुळेच लहान मुलांपासून वरिष्ठांपर्यंत सगळे लोक माझ्यावर प्रेम करायचे. त्यांचे आशीर्वाद मला सतत प्रेरणा देत असत. माझा एक जिवलग मित्र होता ज्याचं नाव राहुल होतं. तो मला नेहमी म्हणायचा की महेश, तू कमावलेल्या पैशांपैकी अर्ध्याहून अधिक गरीब लोकांमध्ये वाटून टाकतोस, मग तुझ्याकडे उरतं तरी काय? त्यावर मी हसत म्हणायचो की राहुल, जे काही माझ्याकडे उरतं ते माझ्यासाठी पुरेसं असतं. मला माझं सगळं गरिबांना द्यावंसं वाटतं, कारण त्यातून माझ्या मनाला खूप समाधान मिळतं. माझे आई वडीलही यामुळे खूप खुश असतात. एकदा राहुल म्हणाला, बरं बाबा, तुझं ते देणं घेणं ठीक आहे, पण स्वतःसाठीही थोडा वेळ काढ. कामापलीकडे थोडी मजा मस्ती कर. आयुष्यातील प्रत्येक क्षण कामात घालवतोस, थोडं वेगळं करून पहा, मज्जा येईल. बरं, सगळं सोडून दे, पण एक सांग, तू कधी रोशन गल्लीमध्ये गेला आहेस का? मी थोडं गोंधळून विचारलो, काय? रोशन गल्ली? काय आहे तिथे आणि कुठे आहे ती गल्ली? राहुल म्हणाला, रोशन गल्ली मुंबईच्या त्या गल्लीत आहे जिथे खूपच निरागस मुली आहेत. जास्त करून तिथे अशा मुली आहेत की त्या स्वतःहून पैसे कमवण्यासाठी आल्या आहेत. पण खूप साऱ्या अशा मुली आहेत ज्या नाइलाजाने तिथे काम करतात. त्या मजबूर लाचार असतात, त्यामुळे त्यांना ते काम करावं लागतं. मी तर तिथे जातो आणि खूप मज्जा करून येतो. तुझ्याजवळ इतके सारे पैसे आहेत, तू या पैशांनी किती आयुष करू शकतो. स्वतःची प्रत्येक रात्र रंगीत करू शकतो. तिथे एकापेक्षा एक सुंदर मुली तुला भेटतील. माझं म्हणणं आहे की रोशन गल्लीमध्ये जा आणि रोज नवीन नवीन मुली शोध आणि आयुष कर. काय, तू इतके बोरिंग आयुष्य जगत आहेस? स्वतःच्या आयुष्याला एवढे फिके करू नकोस यार. मस्ती कर, एन्जॉय कर आणि तुला वाटलं तर गरिबांची सुद्धा मदत कर. एकदा रोशन गल्लीमध्ये जाऊन तर बघ, तुला अशी सवय लागेल की तिथून बाहेर येणं सुद्धा आवडणार नाही. यावर मी म्हणालो, काय यार राहुल, तू काय बोलत आहेस? मी या सगळ्यांपासून दूर आहे आणि तेच चांगलं आहे. राहुल परत म्हणाला, तू खूप बोरिंग आहेस, चल मी जातो आता. जर कधी तुझा मूड झाला तर दोघेही मिळून जाऊ. मग मी म्हणालो, बरं ठीक आहे, जर कधी असा मूड झाला तर मी स्वतः तुला सांगेन. राहुल मनापासून चांगला होता, पण त्याला काही वाईट सवयी लागल्या होत्या. मी त्याला खूप समजवायचो, पण तो माझं काहीच ऐकत नव्हता. ते म्हणतात ना की जितेची खोड मोडल्याशिवाय जात नाही. मी माझ्या जीवनात खूप खुश होतो. मला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. अशा खूप मुली होत्या ज्यांना माझ्यासोबत लग्न करायचं होतं, पण माझ्या नजरेत तर आजपर्यंत माझ्या मनासारखी मुलगी आलीच नव्हती. आईची तर इच्छा होती की मी लवकरात लवकर लग्न करावं, परंतु मला अशी कोणतीच मुलगी भेटली नव्हती जी माझ्या मनात बसेल. दिवसामागून दिवस जात होते आणि एक दिवस मी ऑफिसवरून घरी येत होतो. मी गाडीत गाणं लावून त्याच्यातच रमलो होतो. तेव्हाच मला राहुलची आठवण झाली. तो म्हणाला होता की अशा खूप साऱ्या तिथे मुली असतात ज्या नाईलाजाने, मजबुरीने लाचार होऊन रोशन गल्लीमध्ये काम करतात. रोशन गल्ली हे एका कोठ्याचं नाव होतं. मी विचार केला की तिथे जाऊन एकदा पाहावं. मी फोन करून राहुलकडून पत्ता घेतला आणि त्याचं बोलणं ऐकून रोशन गल्लीमध्ये घुसलो. त्या परिसरात खूपच गर्दी होती. मी काळ्या रंगाचा सूट घातला होता आणि गॉगल लावला होता. एवढी मोठी गाडी पाहून तिथे जेवढ्या मुली होत्या त्या सर्व गाडीच्या आसपास यायला लागल्या. कोणी म्हणत होते की साहेब, माझ्यासोबत चला, मी तुम्हाला खूप खुश करेन. तर कोणी म्हणत होते की साहेब, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला एवढी खुश करेन की तुम्ही रोज याच गल्लीमध्ये या.
चारी बाजूंनी मुलींची गर्दी झाली होती. तेव्हा मला त्या गर्दीतून एका मुलीचा चेहरा दिसला. ती पायरीवर एका जागेवर बसली होती. ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा चेहरा चमकत होता. ती दुधासारखी सफेद दिसत होती. डोळ्यात काजळ लावले होते, कपाळावर टिकली होती आणि खूपच निरागसपणे एका जागेवर बसली होती. मी माझ्या गाडीतून खाली उतरलो. सगळ्या मुली मला ओढू लागल्या. मी सगळ्यांना तिथेच नकार दिला आणि मी त्या मुलीकडे गेलो. ती चुपचाप आपल्या जागेवर बसली होती. मी तिला इशारा केला आणि माझ्या जवळ बोलवले. ती घाबरत घाबरत माझ्या जवळ आली आणि म्हणाली, साहेब, तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे का? त्यावर मी तिला उत्तर दिलं, हो, मी तुला घेऊन जातोय. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. ती खूप खुश झाली आणि म्हणाली, साहेब, मी तुम्हाला आवडले का? मी उत्तर दिलं, हो, तू मला खूप आवडलीस. चल माझ्यासोबत. मी तिला गाडीत बसवलं. ती निरागसपणे गाडीत बसली आणि मी सुद्धा गाडीत बसलो. नंतर मी तिला त्या ठिकाणाहून बाहेर आणलं. रस्त्यात मी तिच्या नावाची विचारणा केली. तेव्हा तिने सांगितलं की तिचं नाव मयुरी आहे. मग मी तिला विचारलं की तू इथे कशी काय आलीस? तिने सांगितलं की साहेब, माझी आई खूपच आजारी आहे. ती हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेत आहे. मला पैशांची खूप गरज आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी मला 10 लाख रुपयांची गरज आहे. जोपर्यंत मी 10 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करणार नाही, तोपर्यंत आईचे ऑपरेशन होणार नाही, असं डॉक्टर म्हणाले. मी डॉक्टरांना खूप विनंती केली की पैसे जमा करू, पण माझ्या आईचे ऑपरेशन करा. पण त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही. मी खूप फिरले, पण माझी कोणीही मदत केली नाही. माझ्या नातेवाईकांनी सुद्धा तोंड फिरवलं. कोणीही आमची मदत केली नाही. मग मी विचार केला की मला काय करायचं आहे. मला पैशांची खूप गरज आहे. तुमची इच्छा असेल तर आयुष्यभर मला तुमच्या जवळ ठेवा. मी तुम्हाला खूप खुश ठेवेल. तुम्ही जे बोलाल तसेच मी तुमच्या सोबत करेन. फक्त तुम्ही मला 10 लाख रुपयांची मदत करा. मला माझ्या आईचे उपचार करायचे आहेत. माझ्या आईशिवाय माझे या जगात कोणीच नाही. माझे बाबा या जगात नाही. फक्त मला माझ्या आईचाच आधार आहे. ती बोलत होती. मी तिचं बोलणं ऐकत होतो. मी हसलो आणि तिला म्हणालो, अच्छा, तर तू माझ्यासोबत आयुष्यभर सुद्धा राहू शकतेस. तेव्हा ती म्हणाली, हो साहेब, तुम्ही जर माझी मदत केली आणि माझ्या आईचा जीव वाचला तर मी तुमची आयुष्यभर सेवा करायला तयार आहे. तिच्याशी बोलता बोलता मी कधी फार्म हाऊसवर पोहोचलो ते कळालंच नाही. वॉचमॅनने गेट उघडला आणि मी तिला फार्म हाऊसवर घेऊन आलो. मी माझ्या घरी फोन करून सांगितलं होतं की आज रात्री मी फार्म हाऊसवर थांबणार आहे. मी घरी जर सांगितलं नसतं तर आई टेन्शन मध्ये आली असती. म्हणून मी आई बाबांना फोन करून सांगितलं होतं. रात्रीचे 10 वाजले होते. मी मयुरीला सांगितलं की तू टेन्शन घेऊ नकोस, तू इथे आराम कर. तसेच तू एक रात्रीचे किती पैसे घेतेस? तेव्हा ती अडखळत म्हणाली, साहेब, हा माझा पहिला दिवस आहे. या अगोदर मला कोणत्याही पुरुषाने हात लावला नाही. तुम्ही पहिले पुरुष आहात जे मला हात लावतील. मी आजपर्यंत कोणासोबतही रात्र घालवली नाही. साहेब, तुम्हाला जेवढे दिवस हवे आहेत तेवढे दिवस तुम्ही मला तुमच्या सोबत ठेवू शकता. फक्त माझ्या आईसाठी मला मदत करा. तिचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो की चल ठीक आहे, मी तुझ्या आईचे उपचार आणि ऑपरेशन करून देईन. माझे बोलणे ऐकून मयुरी खूपच खुश झाली. मग मी तिला म्हणालो की ते आराम कर, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो. माझं बोलणं ऐकून ती मुलगी एकटक पाहू लागली आणि म्हणाली, साहेब, तुम्ही मला तुमचं नाव नाही सांगितलं. तेव्हा मी तिला माझं नाव सांगितलं की माझं नाव महेश गुप्ता आहे. तेव्हा ती म्हणाली की साहेब, खरं तर लोक एकट्या मुलीला पाहून खूप त्रास द्यायला सुरुवात करतात. तुम्ही मला इतक्या मोठ्या घरी आणलं आहे आणि मला एवढी इज्जत दिली आहे आणि मला खाण्यासाठीही विचारलं. आजकाल एका वेश्येला एवढी इज्जत कोण देतो? जे ते आपलं काम पूर्ण करतात आणि निघून जातात. मी तिथे जेवढ्या मुली पाहिल्या आहेत त्यातल्या काही मुलींनी मला सांगितलं होतं की या कामासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. काही लोक तर तुला असे भेटतील जसे काही ती माणसं नाहीत, लांडगे असतील. आणि काही लोक तुला असे सुद्धा भेटतील जे तुझ्यावर अजिबात दया करणार नाहीत. तो तुला जेवढे पैसे देईल तेवढे पैसे तो पूर्ण वसूल करेल. तिचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो की हे बघ, तुला एवढा विचार करण्याची गरज नाही. मी तुझ्यासोबत असे काहीच करणार नाही. तू आरामात इथे बसू शकतेस. मी काहीतरी तुझ्यासाठी खायला आणतो. मी माझ्या नोकराला सांगितलं की काहीतरी खायला घेऊन ये. तोपर्यंत मी मयुरी सोबत गप्पा मारू लागलो. ती मुलगी खरंच खूप लाचार आणि मजबूर होती. मी तिला तिच्या आईच्या हॉस्पिटलचा पत्ता विचारला. तिने मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी त्या डॉक्टर सोबत बोललो आणि त्यांना पैसे पाठवले. तिच्या आईचे उपचार सुरू झाले आणि 2 दिवसानंतर ऑपरेशन होईल. मयुरीच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती जोरजोरात रडू लागली आणि माझे पाय धरू लागली. मी तिला म्हणालो की तू हे काय करत आहेस? तू ठीक आहेस ना? तेव्हा ती रडत रडत म्हणू लागली की साहेब, मला माफ करा, तुम्ही इथून पळून जावा.
आपण इथून बाहेर जाऊया. मला तिच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. मी तिला म्हणालो की हे माझं घर आहे, मग मी का पळून जाऊ? नक्की काय झालं आहे? तेव्हा ती पुन्हा म्हणाली की साहेब, फक्त तुम्ही माझं ऐका आणि इथून बाहेर चला, नाहीतर आपण दोघेही मारले जाऊ. तिचं बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, अगं पण तू सांग तरी नक्की काय झालं आहे? तू एवढी हायपर का झाली आहेस? अचानक तुला काय झालं? तेव्हा ती म्हणाली की साहेब, जर आपण इथून निघालो नाही तर आपल्या दोघांच्या जीवाला धोका आहे. तुमच्यासोबत ते लोक मला सुद्धा मारून टाकतील. मी म्हणालो, कोणते लोक? काय नाव आहे त्यांचं? तेव्हा ती म्हणाली की आपण इथून निघूया, मग मी तुम्हाला गाडीत सर्व काही सांगते. आम्ही दोघंही तिथून निघालो आणि गाडीत बसलो. तिथून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा मी पाहिलं की आमच्या गाडी मागे अजून एक गाडी होती जी आमचा पाठलाग करत होती. मी लगेचच गाडीचा स्पीड वाढवला आणि त्यांना चकवा देऊन दुसऱ्या बंगल्यावर मयुरीला घेऊन आलो. मग मी तिला विचारले की हे सगळं काय होतं आणि तू कोण आहेस? ते लोक कोण होते ज्यांना मला मारायचं आहे? ती सांगू लागली की साहेब, मला माहिती नाही ते लोक कोण आहेत आणि तुम्हाला का मारायचं आहे. मी खूपच गरीब मुलगी आहे. मी लाचार आहे. मला पैशांची खूपच गरज होती. मी तुमच्याशी खोटं बोलले की माझ्या कोठ्यावर पहिला दिवस आहे. मी या कोठ्यावर खूप दिवसांपासून काम करत आहे. मी विचार केला नव्हता की या वयात मी कधी असे काम करेल. पण परिस्थिती माणसाला प्रत्येक गोष्ट करण्यास भाग पाडते. माझ्यासोबत कितीतरी पुरुषांनी रात्र घालवली आहे. पण साहेब, हे खरं आहे की माझी आई आजारी आहे. मी या घाण जागेत कधीच पाऊल ठेवले नसते. पण माझ्या आईला एवढा मोठा आजार झाला की मला अशा जागेवर जायलाच लागले. माझ्या आईसाठी, तिच्या ऑपरेशनसाठी आणि तिच्या उपचारांसाठी मी प्रत्येक पुरुषासोबत झोपण्यासाठी तयार झाले. जो माणूस मला खरेदी करायचा त्याला मी भीक मागायचे की मला पैशांची गरज आहे. माझ्या आईचे ऑपरेशन करायचे आहे, माझी मदत करा. पण त्या माणसांना माझ्यावर थोडी सुद्धा दया येत नव्हती. थोडेफार पैसे देऊन रात्र घालवून ते निघून जायचे. एक दिवस एक 25-26 वर्षांचा तरुण मुलगा माझ्या जवळ आला. त्याला सुद्धा मी अशाच विनंत्या केल्या. साहेब, तुम्हाला जेवढ्या रात्री माझ्यासोबत घालवायच्या आहेत तेवढ्या घालवा, पण मला पैशांची गरज आहे. मला तुम्ही 10 लाख रुपये देऊ शकता का? तो मुलगा म्हणाला, 10 लाख काय? मी तुला जेवढे सांगेल तेवढे पैसे देण्यासाठी तयार आहे. फक्त तुला माझं एक काम करावं लागेल. मी त्याला काम विचारल्यावर त्याने मला महेश गुप्ता यांचा फोटो दाखवला. तो म्हणाला, या फोटोला निरखून पहा. तुला याला जाळ्यात फसवायला लागेल आणि त्याला असे फसव की तो पूर्ण आयुष्य जेलमध्ये चढत राहील. तू जर माझं काम केलंस तर मी तुला पाहिजे तेवढे पैसे देईन. मी त्याला विचारले की हा फोटोवाला माणूस कुठे भेटेल? तो म्हणाला की तुला त्याच्याजवळ जाण्याची गरज नाही. तो स्वतः तुझ्या जवळ येईल. साहेब, मला नाही माहिती पण असेच झाले आणि तुम्ही स्वतः माझ्या जवळ आलात. मी त्या माणसाचे बोलणे ऐकले. मला नव्हते माहित की तो कोण होता आणि त्याची तुमच्याशी काय दुश्मनी होती. त्याने मला त्याचा नंबर दिला आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या गल्लीत आले तेव्हा त्याने मला फोन करून सांगितले की तुम्ही येत आहात. तेव्हा मी गरीब, लाचार, निरागस बनण्याचे नाटक करू लागले. कारण त्या माणसाने सांगितले होते की तुला काहीच करण्याची गरज नाही. तू एवढी सुंदर आहेस की तुझ्याजवळ आपोआप कोणीही ओढले जाईल. फक्त तू वाट पहा, तो माणूस तुझ्याजवळ स्वतः चालत येईल. आणि साहेब, तसेच झाले. तुम्ही त्या बदनाम गल्लीत घुसले आणि तुम्ही मला पाहिले. तुम्ही स्वतः माझ्या जवळ आले. पण साहेब, जेव्हा मी तुम्हाला भेटले तेव्हा मला कळले की तुम्ही मनाने खूप चांगले आहात. तुमच्यासोबत असं कोणी चुकीचं कसं काय करू शकतो? ज्या माणसाला तुम्हाला जिवंत मारायचं आहे, कदाचित तो तुमच्या प्रगतीवर जळतो. कारण मी त्याला फोनवर बोलताना ऐकले होते. तो बोलत होता की राहुल, तू माझी खूप मदत केली आहेस. तुझा मित्र महेश गुप्ता खूप दानधर्म करत फिरतो ना, आता त्याची अक्कड सगळी जेलमध्ये निघेल. मयुरी जे काही बोलत होती ते सर्व मला समजून गेलं. कारण हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझा चुलत भाऊ दीपक होता. दीपक माझ्या चुलत्याचा मुलगा होता. तो लहानपणापासूनच माझ्यावर चिडायचा. माझ्यासोबत बरोबरी करण्याचा प्रयत्न करायचा. मी त्याला खूप समजावले होते की माझं जे काही आहे ते तुझंच आहे. तुला हवं असेल तर कोणत्याही फॅक्टरीमध्ये तू काम करू शकतोस. पण त्याला मालक होण्याची हौस होती. मयुरीचे बोलणे मला कळाले होते. दीपकला आज मला मारायचं होतं. पण मला याचा काही फरक पडत नव्हता. फक्त एक गोष्ट वाईट वाटत होती की माझा मित्र राहुल याने पैशांसाठी दीपकची मदत केली होती. असो, ही मुलगी रडू लागली. माझ्या पायांमध्ये पडून माफी मागू लागली आणि म्हणाली की साहेब, मला माफ करा. तुमचं मन खूप मोठं आहे. माझ्या एकाच बोलण्यावर तुम्ही माझ्या आईचे उपचार सुरू केले आणि 2 दिवसांनी ऑपरेशन सुद्धा आहे.
तुमच्यापेक्षा दयाळू माणूस या जगात कुठेच नसेल. तुमच्यासारखा माणूस मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही. साहेब, तुम्ही जसं सांगाल तसं मी करेन. तुम्हाला हवं असेल तर आयुष्यभर तुमची नोकर बनून तुमची सेवा करेन. तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. माझ्या आईचा जीव वाचवला आहे. तिचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो की सध्या तू फक्त आराम कर. सकाळी मी तुला तुझ्या आईजवळ सोडून येईल. ती तिथे बेडवर झोपली आणि मी बाहेर जाऊ लागलो. तेव्हा मयुरी परत म्हणाली, साहेब, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझ्याजवळ येऊ शकता. तुमचा माझ्यावर पूर्ण हक्क आहे. तुम्ही मला खूप मोठी किंमत दिली आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, नाही, मी असे काहीच कधीच करणार नाही. तू इथे आरामात झोपून जा. मी दुसऱ्या बेडमध्ये झोपतो. ती मुलगी तिथे झोपली आणि मी लाईट बंद करून दुसऱ्या बेडमध्ये झोपायला जाऊ लागलो. तेव्हा त्या मुलीच्या चेहऱ्याची चमक माझ्या डोळ्यांना दिसली. ती एवढी सुंदर मुलगी होती की तिच्याकडे कोणीही ओढले जाऊ शकत होते. झोपताना ती खूपच सुंदर आणि निरागस वाटत होती. माझे मन खूप अस्वस्थ होत होते. मी लाईट बंद केली आणि दुसऱ्या बेडमध्ये झोपायला गेलो. याच सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहिले की ती मुलगी उठून बसली होती. तेव्हा मी तिला म्हणालो की चल, मी तुला तुझ्या आईजवळ हॉस्पिटलमध्ये सोडून येतो. ती चुपचाप गाडीत येऊन बसली आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये सोडले. तेव्हा ती मला म्हणाली की साहेब, मी त्या लोकांचे काम केले नाही. असे होऊ शकते की ही भेट आपली शेवटची भेट असेल. ते लोक आता मला जिवंत मारून टाकतील. पण मला थोडं सुद्धा दुःख होणार नाही. उलट मला आनंदच होईल की मी एका नेक माणसाची मदत केली आहे. तिचे बोलणे ऐकून मी तिला दिलासा दिला की असे काहीच होणार नाही. मला माहिती आहे की ते लोक कोण होते. ते लोक तुझे काहीच नुकसान करणार नाही. तू काळजी न करता आपल्या आईजवळ राहा. आणि आता तुला त्या ठिकाणी काम करण्याची काहीच गरज नाही. तुला जेवढ्या पैशांची गरज आहे तू माझ्याकडून घेऊ शकतेस. आज नंतर तू त्या कोठ्यावर काम करणार नाहीस. मयुरीने मला वचन दिले की आज नंतर ती त्या ठिकाणी कधीच पाऊल ठेवणार नाही. ती म्हणू लागली की मला आता त्या जागेची गरज नाही. साहेब, मी माझ्या आईच्या आजारपणामुळे त्या कोठ्यावर पाऊल ठेवला होता. पण आता मला त्याची काहीच गरज नाही. मी मयुरीचा निरोप घेऊन हॉस्पिटलमधून निघून बाहेर आलो आणि सरळ दीपकला भेटण्यासाठी गेलो. मला माहित होते की दीपक आता यावेळी मला कुठे भेटेल. तो एक नंबरचा अय्याश माणूस होता. मी जेव्हा त्याला भेटण्यासाठी गेलो तेव्हा तो नशेत बुडालेला होता. मला पाहून तो घाबरून गेला. मी त्याला म्हणालो की दीपक, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. तेव्हा त्याला खूपच राग आला आणि म्हणाला की मला तुझ्यासोबत काहीच बोलायचं नाही. तू तर कितीतरी फॅक्टरींचा मालक आहेस. तू तुझा हा श्रीमंतपणा दुसऱ्यांना दाखव. मला दाखवण्याची काहीच गरज नाही. तो खूपच आरडाओरडा करू लागला. मी त्याला म्हणालो की दीपक, शांत हो. मला माहित होते की दीपकला कशाचा राग आला होता. पण त्याच्या तोंडी लागणे मला बरोबर वाटले नाही. मी त्याला म्हणालो की दीपक, मी तुला कधीच नकार दिला नव्हता. तुला जे हवे आहे, मी कायम तुला बोलत आलो आहे की तुला जे काही हवे आहे ते तू माझ्याकडून मागू शकतोस. मी तुला सगळं काही आनंदात देईल. पण तू हे काय वागला आहेस? तुला माहित आहे का की तू अशा वागण्याने आयुष्यभर जेलमध्ये सडून जाशील. माझ्या एका इशाऱ्यावर तुझे आयुष्य जेलमध्ये तू घालवू शकतोस. माझे बोलणे ऐकून तो म्हणाला की ये, तू धमकी कोणाला देतोस? मला नाही तुझी भीती वाटत. तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतोस आणि जे काही मला करायचं आहे ते मी करणारच. मी दीपकला म्हणालो की बरं, मला जे काही करायचं आहे ते मी करू का? आणि तू मुलींचा वापर करून मला फसवणार का? असे भाड्याचे गुंड माझ्या मागे लावणार का? माझे बोलणे ऐकून तो नजर चढू लागला आणि म्हणाला, मी असे काहीही केलेले नाही. तो बोलतच होता की मी त्याला वॉर्न केले. हे बघ दीपक, ही तुझी पहिली आणि शेवटची चुकी असेल. आज नंतर जर तू असे काही करायचा जरी प्रयत्न केलास तर इथून पुढे तुझं आयुष्य जेलमध्ये तुला काढावे लागेल. मी जास्त त्याच्याशी बोललो नाही आणि तिथून बाहेर निघालो. पण मला माहित होते की इथून पुढे तो असे काहीच करणार नाही. यानंतर मी राहुलला अद्दल घडवली आणि त्याच्याशी मैत्री तोडून टाकली. मग मी माझ्या कामांमध्ये व्यस्त झालो. दिवसांमागून दिवस जात होते आणि अचानक माझ्या डोळ्यांसमोर मयुरीचा चेहरा दिसू लागला. मी माझ्या नादात गाडी चालवत होतो. अचानक मयुरीचे बोलणे माझ्या कानात घुमू लागले. ती किती निरागसपणे म्हणत होती की ती पूर्ण आयुष्य नोकर बनून माझी सेवा करेल. ती खरंच खूपच निरागस मुलगी होती. तिला इतक्या कमी वयात अशा जागी जावे लागले जिथे एका मुलीला जाण्यासाठी 1000 वेळा विचार करावा लागतो. मयुरी जवळजवळ 19 ते 20 वर्षांची मुलगी होती. तिचा चेहरा माझ्या नजरेसमोर येऊ लागला. मी गाडीला ब्रेक मारला आणि गाडी वळवून सरळ हॉस्पिटलमध्ये निघून आलो. हॉस्पिटलमध्ये मयुरी नव्हती. मयुरीची आई ठीक झाली होती, त्यामुळे मयुरी तिच्या घरी गेली होती. मी मयुरीचे सगळे डिटेल्स घेतले आणि सरळ मयुरीच्या घरी पोहोचलो.
मी दरवाजा वाजवला तर एका म्हाताऱ्या महिलेने दरवाजा उघडला. मी त्यांना नमस्कार केला आणि विचारले की मयुरीचे घर हेच आहे का? त्यांनी मला माझे नाव विचारले. तेव्हा मी त्यांना म्हणालो की माझे नाव महेश गुप्ता आहे. माझे नाव ऐकून त्या म्हणू लागल्या की बाळा, बाहेर का उभा आहेस, आतमध्ये ये. मला तुझ्याबद्दल सगळं काही माहिती आहे. मयुरीने मला सगळं काही सांगितलं आहे. तूच माझ्या उपचाराचे आणि ऑपरेशनचे पैसे दिले होते. तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. त्या हात जोडून उभ्या होत्या. तेव्हा मी त्यांना म्हणालो की आई, तुम्ही असे हात जोडू नका. तुम्ही मला तुमचा मुलगाच समजा. मयुरी कुठे आहे? तुम्ही तिला बोलवता का? त्यांनी मला तिथे बसवले. थोड्या वेळानंतर तिथे मयुरी आली. ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, साहेब, तुम्ही इथे काय करत आहात? तेव्हा मी तिला म्हणालो की बस, मी असाच विचार केला की तुला भेटावे. मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पण तू तिथे नव्हती. डॉक्टरांनी मला सांगितले की आता तिची आई ठीक आहे, त्यामुळे आम्ही तिला हॉस्पिटलमधून सुट्टी दिली आहे. त्यामुळे मी तुला इकडे भेटायला आलो. का, मला यायचं नव्हतं का? मयुरी म्हणू लागली, नाही साहेब, तुमची जेव्हा मर्जी असेल तेव्हा तुम्ही आमच्या घरी येऊ शकता. आम्हाला कसलीच अडचण नाही. पण चांगले वाटत नाही साहेब. तुम्ही इतके मोठे आहात आणि आम्ही इतके छोटे. लोक काय म्हणतील? तुमचीच इज्जत जाईल. तेव्हा मी मयुरीला म्हणालो, मयुरी, मला काहीच फरक पडत नाही. मी इज्जतीला घाबरत नाही आणि तुला हा विचार करण्याची गरज नाही. तेव्हा मयुरी म्हणाली, साहेब, आईच्या औषधांची वेळ झाली आहे. मी तिला औषध देऊन येते. मी म्हणालो, ठीक आहे. मी तुझी वाट पाहतो, लवकर ये. थोड्या वेळानंतर मयुरी माझ्या जवळ आली आणि म्हणाली, साहेब, मला माहिती आहे तुम्ही इथे का आले आहात. मी म्हणालो, हो का? तुला माहिती आहे का मी इथे का आलो आहे? तर मग सांग, मी इथे का आलो आहे? तेव्हा ती खूप निरागसपणे म्हणाली, तुम्हाला माझ्याकडून काहीतरी हवे आहे ना? तिने एवढे निरागसपणे विचारले की माझे हृदय जोरजोरात धडधड करू लागले. मयुरी जास्त मोठी नव्हती आणि मी 30 वर्षांचा तरुण पुरुष होतो. मी तिला म्हणालो की नाही, मला तुझ्याकडून काय हवे असणार? तेव्हा मयुरी म्हणाली, तेच जे एका पुरुषाला स्त्रीकडून हवे असते. जर तुम्हाला माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर मला काहीच अडचण नाही. आई औषधांच्या गुंगीने झोपली आहे. तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. मी मयुरीला म्हणालो, वेडी आहेस का तू मयुरी? मी तर फक्त तुला आणि तुझ्या आईला भेटायला आलो होतो. आईची तब्येत विचारण्यासाठी इथे आलो होतो. चल, आता मी जातो. ती हसू लागली आणि मला एकटक पाहू लागली. मी निघालोच होतो की तेवढ्यात अचानक वातावरण खराब झालं. खूप जोराचा पाऊस पडू लागला. चारही बाजूने अंधार पसरला. मी पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलो, पण पाऊस थांबण्याचं नावच घेत नव्हता. आतमधून मयुरीची आई आली आणि म्हणाली की बाळा, आज रात्री तू इथेच थांब. वातावरण खूपच खराब झालं आहे. हे घर तुझ्या लायकीचं तर नाही, पण जर तू लायकीचं समजत असशील तर आज रात्र इथेच थांब आणि सकाळ होताच निघून जा. मयुरीच्या आईने खूपच हट्ट केला होता आणि मयुरी सुद्धा म्हणू लागली की साहेब थांबा, सकाळ होताच निघून जा. शेवटी मी थांबलो. मयुरीने छान स्वयंपाक केला होता. मी जेवलो आणि बेडमध्ये जाऊन झोपलो. ते घर खूपच छोटे होते. 2च खोल्या होत्या. यातल्या एका खोलीत मी झोपलो आणि आई आणि मयुरी दोघीही एका खोलीत झोपले. खरं तर मला झोप येत नव्हती. मी कूस बदलून झोपण्याचा प्रयत्न करत होतो. रात्रीचे 12 वाजले होते आणि मला झोप येत नव्हती. थोड्या वेळानंतर माझा दरवाजा कोणीतरी वाजवला. मी दरवाजा उघडला तर मयुरी बाहेर उभी होती. ती खोलीत आली आणि तिने दरवाजा लावला. मी तिला म्हणालो, मयुरी, तू हे काय करत आहेस? तेव्हा ती म्हणाली की साहेब, तुम्ही या जगातले सगळ्यात चांगले व्यक्ती आहात. माझे हृदय फक्त तुमच्यासाठीच धडकते. माझ्या काळजाला फक्त तुमची साथ हवी आहे. ती अशी बोलत होती की माझे हृदय सुद्धा धडधड करू लागले होते. मी तिला म्हणालो की मयुरी, तू इथून जा. तेव्हा ती म्हणाली, नाही साहेब, मी नाही जाणार इथून. असे बोलून तिने मला घट्ट मिठी मारली. मी तिला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण हळूहळू मी सुद्धा माझी शुद्ध हरपून बसलो आणि मला जे करायचे नव्हते ते आमच्यामध्ये झाले. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मयुरीला माझ्या मिठीत पाहिले. मी तिची माफी मागू लागलो. मी म्हणालो, मयुरी, मला माफ कर. मला तुझ्यासोबत हे सगळं काही करायचं नव्हतं. मी माझी शुद्ध हरपून बसलो आणि तू सुद्धा मला थांबवले नाहीस. तेव्हा मयुरी म्हणाली, साहेब, मी स्वतःला कशी थांबवू शकत होते? मला तुमच्या मिठीत जे सुख मिळाले ते सुख आजपर्यंत मला कुठेच मिळाले नाही. हळूहळू दिवस असेच निघून गेले होते. आता मी अजून मयुरीला भेटण्यासाठी अस्वस्थ होत होतो. जेव्हा मी मयुरीला भेटायचो तेव्हा मला खूप सुख मिळत होते. तिचा निरागसपणा, तिचे बोलणे मला खूप आवडत होते. ती मला खूप आवडू लागली होती. बहुतेक मी मयुरीवर प्रेम करू लागलो होतो. रोजच मयुरीला भेटण्यासाठी जात होतो. मयुरी सुद्धा खूप खुश होत होती. आता मी ठाम निर्णय घेतला होता की मी माझ्या मनातली गोष्ट मयुरीला सांगणार. मी तिला सांगणार आहे की मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्यासोबतच लग्न करू इच्छित आहे.
मी मयुरीच्या घरी गेलो आणि तिच्या आईला मयुरीचा हात मागितला. तेव्हा तिची आई म्हणू लागली की बाळा, आम्ही खूपच गरीब माणसं आहोत, आमची काहीच लायकी नाही, पण तरीही तू जर आम्हाला त्या लायकीचा समजत असशील तर आम्हाला कोणतीच अडचण नाही. माझ्या मुलीचे नशीब खूप चांगले आहे की तू तिच्या आयुष्यात येणार आहेस. पण मयुरी म्हणू लागली की नाही साहेब, मी तुमच्यासोबत लग्न नाही करू शकत. मी ती मुलगी आहे जी कोठ्याशी जोडली गेली आहे. माझ्यासोबत कितीतरी पुरुषांनी रात्र घालवली आहे. तुम्ही खूप मोठी माणसं आहात. जर तुम्ही माझ्यासोबत लग्न केले तर तुमच्यावर बोट दाखवले जाईल. मयुरीचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो की मयुरी, तुला हा सगळा विचार करण्याची काहीच गरज नाही. मला फक्त तुला माझ्या घरी न्यायचं आहे. मी मयुरीचा हात धरला आणि आईला म्हणालो, आई, तुम्हाला सुद्धा मला माझ्या घरी न्यायचं आहे. पण आईने नकार दिला. खूप हट्ट करूनही त्यांनी नकार दिला. त्यामुळे मी आईसाठी 24 तास काम करणारी एक महिला नोकर ठेवली. मी मयुरीला माझ्या घरी नेले आणि आई वडिलांची आणि तिची भेट करून दिली. मी बाबांना म्हणालो की बाबा, माझं मयुरीवर खूप प्रेम आहे आणि मला मयुरी सोबत लग्न करायचं आहे. मयुरी खूपच गरीब मुलगी आहे. तिच्या पुढे मागे कोणीच नाही, फक्त तिची एक आईच आहे. आईला काहीच अडचण नव्हती आणि बाबांना सुद्धा काहीच अडचण नव्हती. आई बाबा दोघेही खूप खुश झाले होते. आईला मयुरी खूप आवडली होती. मयुरीच्या आईने मला एक छोटीशी चैन दिली जी मयुरीच्या बाबांची होती. घरात लग्नाची तयारी सुरू झाली. मी मंडपात मयुरीची वाट पाहत होतो. थोड्या वेळानंतर मयुरीला सुद्धा घेऊन येण्यात आले. मयुरी लाल शालू मध्ये खूपच सुंदर दिसत होती. सर्व पाहुणे मंडळी आले होते आणि 7 फेऱ्यांसाठी आम्ही उभे राहिलो होतो. मयुरीच्या भांगेत मी कुंकू भरणारच होतो की दीपक नशेच्या धुंदीत मंडपात आला आणि सगळ्यांसमोर तो मयुरीला वेश्या म्हणू लागला. तो म्हणाला की बघा, ही मोठी माणसं कशी असतात. हा महेश गुप्ता एका वेश्यासोबत लग्न करणार आहे. सगळे लोक ऐकत आणि पाहत आहेत ना. ही वेश्या आहे जिने कितीतरी पुरुषांसोबत रात्र घालवली आहे. टॉप वर्ल्ड बिझनेसमॅन महेश गुप्ता एका वेश्यासोबत लग्न करत आहे. एका वेश्याला आपली पत्नी बनवत आहे. दीपकचे बोलणे ऐकून माझी तळपायाची आग मस्तकात गेली होती. मी माझ्या रागाला कंट्रोल करू शकलो नाही आणि जे मी कधीच केले नाही ते मी करून बसलो. मी दीपकवर हात उचलला. त्याला मारून मारून त्याची अवस्था बेकार केली होती. बाबा मध्ये पडले आणि चुलते म्हणू लागले की देवासाठी महेश, माझ्या मुलाला दीपकला सोड. मी तुझ्या पाया पडतो. तो आता नशेत आहे. मी म्हणालो की याला तुम्हीच समजावून सांगा. आपले तोंड बंद ठेवायला सांगा. जर असे पुन्हा वागला तर त्याला मी जिवंत मारून टाकेन. एवढं बोलूनही दीपक पुन्हा म्हणाला, कर एका वेश्यासोबत लग्न. पण हे सुद्धा ऐक, तिच्यासोबत मी सुद्धा खूप रात्री घालवले आहेत. तू अशा मुलीचा हात धरणार आहेस जी. दीपक बोलतच होता की मी त्याच्या पोटात लाथ मारली. तो आपले तोंड बंदच करत नव्हता. त्याचे हे बोलणे ऐकून माझा राग माझ्याच कंट्रोलमध्ये राहिला नाही. जर मयुरी मध्ये आली नसती तर दीपकला मी जिवंत मारले असते. मयुरी मध्ये पडली आणि हात जोडून म्हणू लागली की महेश साहेब, दीपक खोटं बोलत नाही. त्याचे एक एक शब्द खरे आहेत, सत्य आहेत. आणि हे सत्य कधीच लपवू शकत नाही की मी एक वेश्या आहे आणि एका वेश्याची जागा अशा समाजात नसतेच. साहेब, मला माफ करा. मी खूप मोठी स्वप्न पाहिली. ही स्वप्न पाहण्याचा मला हक्क नाही. या अशी स्वप्न स्वप्नात चांगली वाटतात, खरी चांगली वाटत नाही. मी मयुरीला म्हणालो की मयुरी, तू हे काय बोलत आहेस? तू वेडी झाली आहेस का? तू एक वेश्या नाहीयेस. तू महेश गुप्ताची होणारी बायको आहेस. ती म्हणाली, साहेब, तुम्ही तर एक माझ्यासाठी देवदूत आहात. तुमच्या नशिबात माझ्यासारखी मुलगी नाहीये. मला माफ करा. एवढे बोलून मयुरी मंडपातून निघून गेली होती. सर्व पाहुणे, सर्व लोक आपल्या आपल्या घरी निघून गेले होते आणि मला या सगळ्या गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता. माझ्या बाबांना सुद्धा या गोष्टीचा काही फरक पडला नव्हता. पण माझी आई नाराज झाली होती. ती म्हणाली की मयुरी एक वेश्या होती हे तू मला पहिले सांगायला हवे होते. ती कशी मुलगी आहे तिने सुद्धा काहीच सांगितले नाही. जर तू मला हे पहिले काही सांगितले असते तर हे सगळं काही पाहायला मिळालेच नसते. आता तुझी बाहेर किती बदनामी झाली असेल, किती नाव आणि किती इज्जत होती या समाजात तुझी. पण सर्व काही मातीमोल झाले. मी आईला म्हणालो की आई, सगळे जग काहीही म्हणू देत, मला त्याचा काहीच फरक पडत नाही. मी मयुरीवर खूप प्रेम करतो आणि मी तिलाच माझी पत्नी बनवून या घरात आणणार आहे. मी घरातून बाहेर पडलो आणि मयुरीच्या घरी गेलो. तेव्हा मयुरीच्या घराबाहेर खूप गर्दी जमा झाली होती. मी त्या गर्दीत गेलो तेव्हा मला माहिती पडले की मयुरीच्या आईचा मृत्यू झाला आहे. मयुरी आपल्या आईच्या डोक्यापाशी बसून रडत होती. मी तिला दिलासा दिला आणि म्हणालो की मयुरी, मी तुझ्या सोबत आहे. हे जग काहीही म्हणू देत, मी तुला माझे नाव देणार आहे. मी तुला माझी पत्नी बनवून घेऊन जाणार आहे.
मयुरीने माझा हात सोडला आणि म्हणाली, महेश साहेब, माझे नशीब कोठ्याला चमकवणारे आहे. मी कोठ्यावरच चांगली वाटते. मयुरीने माझ्याकडे तोंड फिरवले आणि ती त्या बदनाम गल्लीमध्ये पुन्हा निघून गेली. तिने माझ्याकडून वचन घेतले की तुम्ही चांगली मुलगी पाहून तिच्यासोबत लग्न करा आणि मला कायमसाठी विसरून जा. पण हे असे कसे होऊ शकत होते? मी तिला कसा विसरू शकत होतो? मी तिला खूप प्रेम करत होतो. ती माझ्या आयुष्यातली एक महत्त्वपूर्ण भाग बनली होती. मग दुसऱ्या मुलीशी लग्न कसा करू शकत होतो? ती जरी स्वतःला माझ्यासाठी योग्य मानत नसेल, तरी मी तिच्यावर प्रेम करत होतो. तिचं माझ्या मनात स्थान काहीतरी वेगळंच होतं. ते कधीही विसरणं मला शक्य होत नव्हतं. तर मित्रांनो, आता तुम्हीच मला सांगा की मला काय केले पाहिजे? मयुरीला विसरून जाऊ की दुसरी मुलगी पाहून तिच्यासोबत लग्न करून आयुष्याची सुरुवात करू? तुम्हीच मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि ही कथा थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.